जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जगभर वर्ल्ड म्युझिक डे असा साजरा केला जातो. वर्ल्ड म्युझिक डे. आणि अप्रतिम कार्यक्रम जगभरात त्यानिमित्ताने होत असतात. त्या देशातलं संगीत किंवा काही बाहेरचे आलेले कलावंत सादर करतात वगैरे. जून 25 म्हणजे त्यावेळेला तो कार्यक्रम होता, मुंबईतच होता. आणि मी आणि पत्नी गेलो होतो आणि तुफान पाऊस सुरू झाला. तुफान. आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईचा पाऊस हा रिटेलमध्ये वगैरे पडत नाही, कधी होलसेलमध्ये पडतो. हा म्हणजे आता हल्ली पुण्यातही जोरदार पडतो, पण एकेकाळी पुण्यातला पाऊस वगैरे मी पडलो तर चालेल ना तुला, थोडासा भिजवून जातो वगैरे असा होता. मग तेव्हा मी एक असं वाक्यही ऐकलं होतं की सगळ्या पुणेकरांकडे मिळून एक छत्री आणि एक रेनकोट असतो जे आली पाहिजे वापरतात ते. पण आता पुणेही 5-5 दिवस चांगलं बॅटिंग करतं पावसाच्या बाबतीत. तर मुंबईचा आता पाऊस बघायलाच नको. होलसेल, नो रिटेल. तर प्रचंड पाऊस सुरू झाला. ठीक आहे म्हटलं कार्यक्रम संपेपर्यंत थांबेल. कार्यक्रम संपल्यानंतर तर अजूनच पावसाच्या अंगात आलं होतं. आणि छत्र्या होत्या बरोबर. मी आणि पत्नी निघालो आणि चौकात बघतोय नो काय म्हणतात त्याला, रिक्षा नाही, टॅक्सी नाही, काही नाही. काय करावं, किती अडकायचं. आणि लक्षात आलं अरे च्या, लोकलचं रेल्वे स्टेशन तर जवळ आहे, मग कसली आली काळजी. आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो, लोकलच्या प्लॅटफॉर्मवर. प्लॅटफॉर्मवर गेलो आणि ट्रेनमध्ये आम्ही चढलो. त्या मानाने आमच्या बोगीमध्ये गर्दी कमी होती. आणि ते काय जवळजवळ काय म्हणतात त्याला 7-8 स्टेशन म्हणा, एवढाच काहीतरी आम्हाला बसायचं होतं. मग काय अडचण आहे. आणि मुळात घरी पोहोचणार होतो त्याचा आनंद जास्त होता. आम्ही बसलो आणि माझ्या बाजूला म्हणजे माझ्या बाजूच्या बाकड्यावर 3 अशी काय म्हणतात त्याला 18-21 या मधली काय म्हणतात त्याला पोरं होती, म्हणजे मुलगे होते. आणि एक पोरगी होती. एक ती आमच्या मागच्या बाकड्यावर बसली होती, रेल्वेच्या लोकलच्या. ठीक आहे, आम्ही आपलं आनंदात होतो वर्ल्ड म्युझिक डेच्या. आणि 1-2 स्टेशन झाली आणि ती मुलगी आमच्या जवळ आली. म्हणाली आंटी से बात करनी है. बरं आम्ही दोघेच त्या बोगीमध्ये. आणि शिवाय ही 2-3 मुलगे म्हणजे काय म्हणतात त्याला 3 पोरं आणि ती एक पोरगी. ते पोरं जरा काय म्हणतात त्याला थोडीशी म्हणजे अशी काही बरी वाटत नव्हती. ठीक आहे, मी परिस्थिती वगैरे ह्याच्यावरनं नाही बोलत आहे, पण एकंदरीत बॉडी लँग्वेज वगैरे सगळी जरा आपण म्हटलं आपल्याला काय करायचं 8-10 स्टेशनमध्ये तर उतरायचं तर आहे. आणि तसं काय अजून उपद्रव द्यायला सुरुवात नव्हती झाली. नाही तर अशा वेळेला काय करणार, बोंबाबोंब करायची नाही का. आपल्या हातात आहे काय दुसरं. आंधळ्याची गुरं देव राखी, तसं आपल्याला कोणतरी सांभाळेल. आणि ती जवळ आली, मला म्हणाली की आंटी से बात करनी है. म्हटलं क्या बात करनी है. नाही आंटी से बात करनी है. मला काहीच कळलं नाही असं का बोलते आंटी से बात करनी, आंटी से बात करनी. म्हटलं करो जो सामने बैठो. म्हटलं नहीं आप मतलब देखिए, मतलब तुम बात करना चाहती है, मैं भी सुनना चाहता हूं. मतलब वो मेरी बीवी है. म्हटलं मी जरा किंचित सा हलकासा आवाज लावला माझा स्टेजवरचा. तर तिने एकदम माझ्या बायकोला विचारलं असं नॅपकिन वगैरे काही आहे का मोठा, किंवा मोठा रुमाल वगैरे. मलाही कळेना, बायकोलाही कळेना. माझी बायको म्हणाली नाही आहे, म्हणजे माझा रुमाल आहे पण तो छोटा आहे आणि ह्यांचा रुमाल आहे तो तसा म्हणजे दिवसभर वापरलेला आहे. मोठा रुमाल किंवा नॅपकिन असं नाहीये. देखो ना पर्स में रहेगा ना, सीधा क्यों ना बोल रही हो. हे पण सुरू झालं. ती पोरं आमच्याकडे बघत, ते 3 मुलगे आमच्याकडे बघत होते. आणि नंतर ती म्हणाली चाहिए, मेरी एमसी शुरू हो गई है. तिची पाळी सुरू झाली होती. काय करावं काही कळेना. खरं बोलतीये, खोटं बोलतीये. आंटी देवनागरी इतना है तो समजता नहीं है का मेरे कितनी तकलीफ है. आणि ती पोरं अशी जात काढून वगैरे अशी आमच्याकडे त्या मुलीकडे बघतायत. कळेनाच आम्हाला की नक्की आम्हाला काय करणार आहेत. लुटणार आहेत, ठार मारणार आहेत, कारण ड्रग ॲडिक्ट वगैरे असले तर काही करू शकतात ते. आणि ही अशी विचित्र अडचण सांगितली की ज्याची आपल्याला म्हणजे आपण उडवूनही लावू शकत नाही एखाद्या स्त्रीच्या बाबतीत, नाही का. काहीच कळेना. आंटी मैं सुनाई नहीं दिया का, देखो ना पर्स मेरे को नॅपकिन नाही क्या देखती हूं मैं. अरे बापरे, पर्सही मागायची लक्षणं सुरू झाली. पण अजून अंगाला हात वगैरे त्या मुलांनी वगैरे आमच्या जवळ येऊन लावलेला नव्हता. माझी पत्नी म्हणाली की आपण एक काम करू, पुढच्या स्टेशनवर आहे ना काय म्हणतात त्याला आपण काही ना काहीतरी मी तुझी सोय करते वगैरे, लेकिन तू मेरे साथ आनी चाहिए. हाँ आपण एक काम करेंगे ना, स्टेशन मास्टर के पास जाएंगे, पुलिस रहती है उनसे कुछ मदद लेंगे. पुलिस आणि स्टेशन मास्टर वगैरे म्हटल्यानंतर ती एकदम गप्प झाली. क्या इतना क्या आपका नॅपकिन दोनों का दे देते तो क्या प्रॉब्लेम था ना. बोला ना एमसी चालू हो गई है. एवढ्या मोठ्याने एमसी हा शब्द मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाय हो. पहिल्यांदा ऐकला असा एवढ्या मोठ्याने शब्द. मी तर थिजूनच गेलो होतो. मी आणि बायको दोघंही एकमेकांच्याकडे बघतोय.
आणि म्हटलं काय हरकत नाही, आता आपण पटकन पुढच्या स्टेशनवर उतरायचं. सुटकेचा तेवढा एकच मार्ग होता आमच्या पुढे. पुढचं स्टेशन आलं. म्हटलं 1 मिनिट, 1 मिनिट, मैं देखता हूं, शायद मेरे पास दो नॅपकिन रहेंगे खिसे में. असं करून बायको पटकन उतरली. मी खिशात हात घातला आणि पटकन उतरलो. ट्रेन सुटली. वी वर फ्रोझन अँड फ्रोझन.